मी सांगेल की आज हा लढा देत असताना संतांनी देखील हा लढा आपल्याला जो तुकोबाऱ्या म्हणतात रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिवस खऱ्या अर्थानं तुकोबाऱ्या म्हणतात आम्हाला हे युद्ध द्यावं लागतं. हे युद्ध कोणासाठी आहे? हे केवळ एकट्यासाठी नाही तर हे जुन्नर तालुक्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या जनतेसाठी आदिवासी बांधवांसाठी आहे. म्हणून झाडं वाचली पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे. संतांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर स्वतः महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आयरीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणून झाडे वाचली पाहिजे. आज आपण जर पाहिलं तर रेडिएशनचा होणारा वाईट परिणाम पक्षी आता अंगणात राहत नाही, पक्षी आपल्याला अंगणात दिसत नाही आणि म्हणून इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून जुन्नर तालुक्याचं पर्यावरण ही खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी या असलेल्या लढ्याला भाऊंचा असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी आदिवासी वादळ म्हणून ज्यांना संबोधलं जातं. खरं तर देवराम शेठ लांडे यांच्याबद्दल बोलायचं झालं मी तर कुठल्या पक्षाचा नाही, परंतु खऱ्या अर्थानं आमच्या या भागाचं पालकत्व करत असताना वेळोवेळी त्या ठिकाणी जेव्हा संघर्षाची वेळ येईल तेव्हा त्या ठिकाणी त्या संघर्षाला सामोरं जात असताना वेळोवेळी त्या ठिकाणी एखाद्या प्रसंगाला सामोरं जात असताना वादळाची भूमिका घेऊन देवराम शेठ नेहमी त्या ठिकाणी उभे असतात आणि म्हणून या पाठिंब्याला रोज त्या ठिकाणी भाऊंच्या या असलेल्या उपोषणाला ते या ठिकाणी उपस्थित आहे. 15 तारखेचं नियोजन त्या ठिकाणी चालू असताना माझी विनंती आहे 15 तारखेच्या असलेल्या आंदोलनामध्ये देखील सर्वांनी आपण सहभागी व्हायचे, कारण हा आपल्या प्रत्येकाच्या जबाबदारीचा विषय आहे. या ठिकाणी भाऊ लढा देतात पण त्यांच्या मागे खंबीरपणे आपल्याला सर्वांना उभं राहू या ठिकाणी ही लढाई आपल्याला यशस्वी करायची हीच भूमिका या निमित्तानं स्पष्ट करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जन्मभूमी वाचवा या असलेल्या सुरेश भाऊंचा नारा हा आदिवासी समाजासाठी नव्हे तर हा शिवजन्मभूमीतील सर्व असलेल्या नागरिकांसाठी आणि म्हणून सह्याद्री वाचला पाहिजे. आपल्या जुन्नरचं हे जे सौंदर्य आहे ते सौंदर्य मोठ्या थाटामध्ये आपल्याला पाहायचं. सह्याद्री हा आपल्या सर्वांची खऱ्या अर्थानं अस्मिता आहे आणि म्हणून या सुरेश भाऊंच्या असलेल्या उपोषणाला आपण सर्वजण आज जाहीरपणे पाठिंबा देण्यासाठी आला. खरं तर मला आज खऱ्या अर्थानं आनंद होतो की कुठल्याही प्रकारचा पक्ष, कुठल्याही प्रकारची जात, कुठल्याही प्रकारचा धर्म, कुठल्याही प्रकारचा पंथ सगळं बाजूला ठेवून सुरेश भाऊंच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण उभे राहिलात. खरं तर आज सुरेश भाऊंचा 5वा दिवस आहे. या ठिकाणी आमच्या ताई देखील उपस्थित आहे. 2 लेकरं घेऊन त्या ठिकाणी ताई आले. मग आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं. एवढी ती लहान चिमुरडी आहे आणि म्हणून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरेश भाऊ आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी एखाद्या कुटुंबावर संकट आलं तर सुरेश भाऊ आपल्याला धावून जाताना दिसले. नवीन कुठल्याही एखाद्या तरुणावर, कुटुंबावर, घरावर कुठल्याही प्रकारची अडचण जर आली तर त्या अडचणीमध्ये पहिल्यांदा धावून जाणारा म्हणजे सुरेश भाऊंच्या मागे सुरेश भाऊ हा जो शब्द आहे ना, मी नेहमी सांगत असतो भाऊ शब्द जर मागून बोललो तरी उलटा बोललो तर काय होतं, उभा प्रत्येकाच्या अडचणीमध्ये उभा असलेला आमचा सुरेश भाऊ. मी सुरेश भाऊ या ठिकाणी सांगेल जोपर्यंत खऱ्या अर्थानं हा लढा जो आहे या लढ्यामध्ये जोपर्यंत आपल्याला न्याय त्या निमित्तानं भेटत नाही तोपर्यंत जुन्नर तालुक्याची जनता ही तुमच्या पाठीमागे उभे आहे. जनता ही जनार्दन आहे आणि म्हणून या ठिकाणी आज सुरेश भाऊंच्या या उपोषणाला आपण सर्वजण पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो.